गंगा मैया. निवेदिका मेघा देशमुख चौहान. गंगा की बात क्या करूं, गंगा की बात क्या करूं. गंगा उदास है, वह जूझ रही खुद से, वह जूझ रही खुद से और बदहवा से. ना अब वो रंग रूप है, ना अब वो मिठास है, ना अब वो रंग रूप है, ना अब वो मिठास है. गंगा जली है, जल नहीं. बांधों के जाल में कहीं, नहरों के जाल में सिर पीट पीट रो रही, सिर पीट पीट रो रही शहरों के जाल में. नाले सता रहे हैं, नाले सता रहे हैं, खा खा के पान थूकने वाले सता रहे हैं. असहाय है, असहाय है, लाचार है, मजबूर है गंगा. असहाय है, लाचार है, मजबूर है गंगा. अब अब हैसियत से अपने बहुत दूर है गंगा. अब हैसियत से अपने बहुत दूर है गंगा. आई थी बड़े शौक से, आई थी बड़े शौक से, शंकर को छोड़कर, विष्णु को छोड़कर, ये अपने घर को छोड़कर. खोई थी अपने आप में, खोई थी अपने आप में, वो कैसी घड़ी थी. खोई थी अपने आप में, वो कैसी घड़ी थी. सुनते ही भगीरथ की टेर दौड़ पड़ी थी. नागिन सी डोलती गई, नागिन सी डोलती गई, हिरनी सी उछलती. आई है मेरे गांव तक कि गिरती संभलती. गरिमाए पूर्वजों की, गरिमाए पूर्वजों की, ए गरिमा है देश की, ए गरिमा है देश की. विविध संदर्भांनी गंगामैया आपल्याला या ना त्या स्वरूपात भेटलेली असतेच. पुराणकथांमधून, महाभारतामधून, अनेक ग्रंथांमधून चोर पावलाने तिने आपल्या मनात प्रवेश केलेला असतो. सिनेमांमधून तर गंगा भेटलेली असतेच, पण गीतांमधून देखील तिने आपल्याला मोहवलेले असते. हेमंत कुमारांचं गंगा आए कहाँ से हे गीत चिंतनशीलतेला जागे करणारे. खरंच गंगा आली कुठून आणि ती चालली तरी कुठे. तिचे प्रकटीकरण हे गूढ आणि तिचे विलय पावणे देखील महागूढ. म्हणून कवीने गंगेच्या प्रयोजनाबद्दल प्रश्न विचारला आहे. भूपेन हजारिका या श्रेष्ठ आसामी गायकाने बंगाली भाषेत गायलेल्या गीतातच प्रश्न उपस्थित केला आणि थेट गंगा मैयालाच विचारलं की तू वाहतेस तरी कशासाठी आणि कोणासाठी. ज्यांच्यासाठी तू वाहतेस त्यांना तुझ्या अतीव करुणेची जाणीव तरी आहे का. गंगेचं पात्र विस्तीर्ण, दैवी. तिच्या कुशीत अनेक संस्कृती वाढल्या, लयाला गेल्या, तरीही प्राचीनत्व जपत त्या शिल्लक राहिल्या. अनेक नगरे तिच्या तटावर वसत आली. वाराणसीबद्दलचं एक वेगळंच आध्यात्मिक आकर्षण. इथे साक्षात शिवाचा वावर. वाराणसी जगातल्या प्राचीन शहरांपैकी एक. हे शहर गंगेनंच संस्कृतीला सन्मानानं प्रदान केलं. वाराणसीनं भारतीय संस्कृतीला दिलेला संगीत, नृत्य, कला, समृद्धी इत्यादींचा वारसा गंगापुत्रांनी जपून ठेवला. इथे गंगेचं एक वेगळं रूप, हरिद्वारला वेगळं रूप आणि देवप्रयाग, कर्णप्रयागला वेगळं रूप. या विविध रूपांना प्रत्यक्ष भेटण्याची तळमळ अनेकांना निर्माण होणं साहजिकच आहे.
रवींद्रनाथांच्या अनुषंगाने गंगा भेटलेली होतीच आणि मर्ढेकरांच्या अनुषंगाने सुद्धा गंगेमध्ये गगन वितळलेलं होतं. गंगा ही अद्भुत आणि मातेच्या रूपानं प्रगट झालेली एकमेव अशी नदी आहे. गंगा प्रत्यक्षात आपल्या सर्वांच्या हृदयात उगम पावलेली, आपल्या अंतःकरणापासून तिचा प्रवाह सुरू होतो आणि आपल्या समग्र आयुष्याला ती वेढून टाकते. आपल्या चेतनेमध्ये विकसित होत होत आपल्या अंतःकरणात अविरत वाहते. मुक्ति का द्वार भी हमेशा इससे खुला है. केवल नदी नहीं है, संस्कार है गंगा. धर्म जाति देश का श्रृंगार है गंगा. जिससे भी मिली गंगा, जिससे भी मिली गंगा आदर से मिली है. जिससे भी मिली गंगा आदर से मिली है. नीचे उतर के दौड़ के सागर से मिली है. देखिए ना, देखिए ना, देखिए ना आज गंगा का क्या हाल है. देखिए ना आज गंगा का क्या हाल है. रहना मुहाल है इसका, जीना मुहाल है. गंगा के पास दर्द है. गंगा के पास दर्द है, आवाज नहीं है. गंगा के पास दर्द है, आवाज नहीं है. मुंह खोलने का कुल में रिवाज नहीं है. मुंह खोलने का कुल में रिवाज नहीं है. धन्यवाद.